हॅलो हाय फ्रेंड्स. आजचा आपला मेनू आहे ढेमशाची भाजी. चला तर मग बघूया ढेमशाच्या भाजीसाठी काय काय लागतं आहे. सर्वात आधी ढेमसे कापून घ्यायचे. मुगाची डाळ पाण्यात भिजवून, आलं आणि कढीपत्ता, जास्त तामझाम नको. तेल गरम करायचं, जिरे टाकायचे, मोहरी टाकायची, छान तडतडू द्यायची. हे बघा छान प्रकारे अशी तडतडू द्यायची. मग आपण आलं घेतलं आहे आणि थोडासा लसूण घेतलेला आहे आणि कढीपत्ता. ते छान फ्लेमवरती गरम करून घ्यायचं. नंतर जी भिजत घातलेली डाळ आहे आपण ती डाळ त्यामध्ये ॲड करायची आणि छान प्रकारे हलवून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे ही मी पूर्ण डाळ त्याच्यामध्ये ॲड करून घेते. डाळ थोडीशी अशी परतवून घ्यायची आणि त्यामध्ये नंतर आपण काय करणार आहे, पुढची सामग्री घालणार आहोत, जसे की हळद आणि मिरची पावडर. जास्त मसाले ॲड करायचे नाही, जेणेकरून ढेमशाची जी ओरिजिनल चव आहे ती बिघडणार नाही किंवा टेस्ट बदलणार नाही. हे बघा किती सुरेख रंग आला आहे. तेलाचं प्रमाण थोडंसं किंचित असं जास्तच ठेवायचं, जेणेकरून छान तरी येईल आणि चव पण छान लागेल. नंतर आपण ढेमसे ॲड करूया त्यामध्ये. हे बघा ढेमसे ॲड करायचे अशा प्रकारे आणि नंतर अरे बापरे, माझं ते एकदमचं कापायचंच राहून गेला. ठीक आहे, काही गोष्ट नाही, आपण ते कट करून घेऊया. हे बघा असे हलवून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हलवून त्यानंतर मी हे ढेमसा जो राहिला आहे तो उलटणीनेच थोडासा बारीक करून घेते. शिजल्यानंतर तो कमीच होऊन जाईल. हे बघा अशा प्रकारे. नंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि मीठ ॲड केल्यानंतर आपण ते हलवून घेऊया, जेणेकरून ते एकजीव होईल छान प्रकारे. तुम्हाला आवडते का ढेमशाची भाजी? मला तर आवडते. आणि थोडंसं किंचित असं पाणी टाकायचं, म्हणजे ते छान असं शिजून येईल. खूप जास्त नको आणि खूप पातळ पण नको. नंतर आपण काय करणार आहोत, एक झाकण घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती ठेवायचं. आणि जुनी पद्धत आहे आपली कोणती बरं, थोडंसं पाणीवरती टाकायचं, जेणेकरून ते खाली भाजी जी आहे आपली ती करपणार नाही. आणि गॅसची फ्लेम आहे ती बारीक करून ठेवायची. एक 5 मिनिटानंतर बघितल्यानंतर हे बघा किती सुरेख रंग आला आहे आणि आपली ढेमशाची भाजी ही खाण्यासाठी रेडी झालेली आहे. हे बघा.